हाय, नमस्कार मैत्रिणींनो. आज 42 साईजचा ब्लाऊज 4 टक्सवाला कटिंग करायचे. सुरुवातीला अस्तरवर कटिंग करून घेते. चला तर मग अस्तरवर बॅक साईड कट करते. आधी बॅक साईडचा आधी कट करून घ्यायचा आहे भाग. ब्लाऊजची लेंथ आहे 16, हे 15 आहे, तर 1 इंच प्लस करायचे. इथे 16 वर मार्किंग करते. इथे पण 16 वर मार्किंग करून घेते आणि हे जोडून घेते. इथे शोल्डर 6 इंचावर मार्किंग करायचे आणि मुंडा खोली 6.5. इथे पण 6.5 आणि हे जोडून घ्यायचे. 40-42 इंचाचा ह्या मापानुसार ब्लाऊज कट करू शकता. इथे पण 6 इंचावर मार्किंग करून हे जोडून घ्यायचे. आता इथे मुंडा खोलीचा शेप देण्यासाठी 1 इंच प्लस इथून 1 इंचावर मार्किंग करते आणि ह्याचा आपण मध्ये घ्यायचा आहे. आणि असा शेप द्यायचा. चेस्टचा चौथा भाग इथे 10.5 वर निशाण लावते आणि 1.5 इंच मार्जिनसाठी. 9 इंच कमरेचं माप. 36चा चौथा भाग म्हणजे 9 वर मार्किंग करायचे आणि 1.5 इंच टक्ससाठी आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन. हे इथे लक्षात घ्यायचं. हे बॅक साईडला जे टक्स असतो त्याच्यासाठी 1.5 इंच एक्स्ट्रा आहे आणि हे मार्जिनसाठी. तर हे मार्जिन जोडून घ्यायचे. 1 इंच किंवा 1.5 इंच, 2 इंच पण मार्जिन ठेवू शकता. आता इथे 11चा बॅक नेक आहे, तर मी इथे 11.5 मार्किंग करते. आता अर्धा इंच इथे शोल्डरमध्ये शिलाईसाठी जाईल. इथे 3 इंच घेऊन गळ्याचा शेप द्यायचा आहे. आता 2 इंच तयार शोल्डर आहे, तर इथे 3 इंचावर मार्किंग करते मी आणि हे जोडून घेते. सॉरी, जरा आवाज बसलाय थोडा, त्याच्यात जरा. आणि इथे टक्सचं पण मध्ये घ्यायचं आहे. मार्जिन सोडायचं आहे आणि त्याच्या मार्जिन इथे सोडून दिलं आहे आणि इथे त्याचं मध्ये घ्यायचं आहे आणि इथे टक्स आणि गळ्याच्या खाली अर्धा इंच. आता इथे गळ्याची पट्टी 4.5 आहे, तर इथे 4 इंचावर निशाण लावायचं आहे टक्ससाठी. चला तर मग हे कट करून घेते. हा झाला बॅक पार्ट.
बॅक पार्ट झाला कट करून. आता फ्रंटचं निशाण लावते. फ्रंटसाठी आपण जसं आहे तसंच आखून घ्यायचं आहे. हा अगोदर जो काट आहे तो काढून घ्यायचा आहे. बस. आणि 1/2 इंच इथे बटन पट्टीसाठी सोडायचं. असं निशाण पण लावून घेतलं तरी चालतं. आणि बॅक पार्ट जसं आहे तसं आखून घ्यायचं. आता इथे मुंडा खोलीचं माप देण्यासाठी इथे अर्धा इंच मार्क करायचं, अर्धा इंचावर. आणि इथे हे अर्धा इंच आणि हे इथे असं त्याचा मध्य काढून हा फ्रंटचा मुंडा खोलीचा शेप द्यायचा. म्हणजे समोरच्या भागाला फुगा वगैरे येण्याचं काय असेल तर त्याच्यामुळे फुगा येणार नाही. इथे 10.5 आणि हे 1.5 इंच मार्जिन. आता इथे आपण टक्स उंची घ्यायची आहे शोल्डर पासून. टक्स उंची 10.5 आहे, तर ते 11वर मार्किंग करते मी, 11वर. आणि इथे हे जोडून घेते. आणि टक्स पॉइंट इथे 8 आहे, तर इथे तर समोर मार्जिन ठेवले बटन पट्टीसाठी, त्याच्यामुळे इथे 4वर मार्किंग करते मी. आणि इथे 1.25 इंचावर मार्किंग करायचं आहे. ह्या साईडला पण 1.25 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि ह्या साईडला पण 1.25 इंचावर मार्किंग करायचं आहे. आणि इथे पण हे 1.25 इंचावर मार्किंग करायचं आहे. हा साईडचा थोडासा तिरकट टक्स घ्यायचा आहे. हा सरळ घेतला तरी चालेल. हा मुंडा खोलीकडचा आणि हा सरळ. आता योगपट्टीचं मार्किंग करायचं आहे ना, तर इथे 3.5 इंचावर मार्किंग करते. इथून खाली 3.5 आणि इथे पण 3.5 आणि हे जोडून घेते. आणि आता इथं योगपट्टीचा शेप देण्यासाठी 1/2 इंचावर मार्किंग करायचे आणि हे असं शेप द्यायचा. आणि इथे 1 इंचावर मार्किंग करायचं आणि इथे योगपट्टी आपली निघून जाईल.
दुसरीकडे मार्किंग करत बसायची गरज नाही पडणार. आणि इथे मात्र टक्ससाठी इथे 1.5 इंच आणि इथे अर्धा इंच हे मार्किंग करून घेते. का तर इथे टक्ससाठी हे जाईल 1.5 इंच आणि इथे पण अर्धा इंच टक्ससाठी. तर हे कमी पडू नये म्हणून वाढवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि फ्रंटचा नेक आहे 7 इंच, 6.5 आहे तर 7 वर मार्किंग करते मी. का तर अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी जाईल आणि 6.5चा आपल्याला भेटून जाईल. इथे 3 इंचावर मार्किंग करायचं आहे. आणि हे पण 2 इंचाचं शोल्डर पट्टी तयार आहे. तर 3 इंच, अर्धा इंच बाही जोडण्यासाठी आणि अर्धा इंच गळ्याचा आकार देण्यासाठी. राहिलं 3 इंच तयार, 2 इंच हा झाला पुढचा शेप. ही झाली फ्रंटची कटिंग. चला तर मग फ्रंटची आता कटिंग करून अशा पद्धतीने कट करून बघा तुम्ही. एकदम फिनिशिंगमध्ये आणि एकदम परफेक्ट होईल ब्लाऊज. आणि हा समोरचा काठ जास्तीचा आहे तो कट करते. अशा प्रकारे फ्रंट भाग झाला. आणि हे योकपट्टी. फ्रंट भाग काढतानाच योकपट्टी तयार होते. खाली फक्त आपण 1 इंच जास्तीचं वाढवून घेऊन कट करायचे. योकपट्टी. आणि हा राहिलेला भाग हा टक्समध्ये जाईल इथे, मग बरोबर होईल. आता बाही कटिंग करते. हा बॅक झालाय आणि हा फ्रंट. आणि चेस्टचा चौथा भाग म्हणजेच 10.5. अर्धा इंच कमी घेतलं तरी चालतंय, पण बिगिनर्ससाठी बरोबर 10.5 घ्या. कारण अर्धा इंच इकडे तिकडे कुठं कमी जास्त झालं तर बाही कमी पडायला नको. इथे 10.5 वर मार्किंग करायचं. आणि हे अशी जोड. आणि बाही उंची किती आहे? आता इथे मला 6 इंचाची बाही तयार करायची आहे. 6 इंचाची बाही तयार करायची आहे. तर पुढे मी अर्धा इंच वाढवून घेते. आणि शेप देण्यासाठी इथे 3.5 वर मार्किंग करायचं आहे. 3.5 आणि इथे 2 इंच. इथे पण बरोबर 3.5 आहे का? हे वरतून 1 इंच निशाण लावायचं आहे आणि हे जोडून घ्यायचं आहे. नाहीतर हे अशा प्रकारे शेपर असेल बाहीचं, हे ठेवून पण हे अशा प्रकारे शेप देऊ शकता बाहीचा.
इथे 6.5चे मार्किंग करायचे आणि 1.5 इंच मार्जिनसाठी सोडायचे आणि हे जोडून घ्यायचं. आणि स्टिचिंग करताना मग हे पुढचा शेप द्यायचा आहे. हे झाली बाजूची कटिंग.